नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 11वी आणि 12वीचे जे शिक्षक आहेत, जे की आता पवित्र पोर्टल थ्रू लागलेले आहेत, तर त्यांचं सध्या मानधन किती मिळेल आणि 3 वर्षानंतर त्यांच्या हातात किती पगार येईल हे आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत. तर बघा, हे जो 3 वर्षाचं जे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, हे साधारणतः अंदाज आहे. म्हणजे थोडं 1-2 हजाराचा फरक पडू शकते, पण फार काही फरक पडणार नाही. कारण आपण त्यावेळेचं काय डीए राहणार, काय एचआरए होणार, तसे आपण बघणार आहोत. डीए म्हणजे महागाई भत्ता असतो, एचआरए म्हणजे घर भाडे भत्ता आणि हे ट्रॅव्हलिंग अलाउन्स. ठीक आहे, हे बेसिक असतो. त्यानंतर एक एनपीएस अकाउंट असते, जे की नॅशनल पेन्शन सिस्टीम, म्हणजे तुम्हाला पेन्शन जे मिळणार आहे त्याच्या आधारावर मिळणार आहे. ठीक आहे. तर पहिले जे होतं भविष्य निर्वाह निधी, म्हणजे ते जेपीएफ होतं. आता मात्र एनपीएस आहे 2005 पासून. ठीक आहे, तर आपण साधारण याचं कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. तर बघा, डीए जो आहे हा मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत 50% झालेला आहे. 2-3 दिवसाआधी पत्र निघालं आणि हे 50% झालेलं आहे. त्यानंतर जेव्हाही डीए 50% होतो, तर हे जो एचआरए असतो खेडे भागेसाठी 9% असतो बेसिकच्या. साधारण मोठं सिटी असेल तर 18 असते आणि जे मोठ्या सिटी आहेत तर त्यामध्ये 9, 18 आणि 27 असते. ठीक आहे, म्हणजे पहिले जे होतं 8, 16, 24, आता 9, 18, 27 झालेलं आहे. आणि आता जेव्हाही डीए 50% होणार तेव्हा हे 10, 20, 30 असं होत असते. म्हणून हे एचआरए खेडे विभागातला हे 10% होणार आहे. आणि जवळपास आपल्या जे शाळा आहे साधारण खेड्या विभागात असतात, म्हणून आपण इथे एचआरए 10%च घेऊन कॅल्क्युलेट करणार आहोत. या डीएचा जर विचार केला तर बघा, डीए जेव्हा 25%च्या आतमध्ये असतो तर एचआरए हा 8, 16, 24 असतो. जेव्हा 25% डीए होतो तेव्हा 9, 18 आणि 27 हे 3 वेगवेगळे जे शहरी भाग आहेत त्याच्यानुसार एचआरए कॅल्क्युलेट केला आहे. आणि जेव्हा डीए हा 50% होतो तर मग मात्र 10, 20 आणि 30 अशा 3 वेगवेगळ्या भागात हे डिवाइड होते, शहरी भाग, खेडे विभाग याच्यानुसार. तर आता डीए 50% झालेला आहे, एचआरए 10% होणार. आणि ट्रॅव्हलिंग जी अलाउन्स जे आहे 1350 असते. हँडिकॅप जर असेल तर याच्या दुप्पट असते, म्हणजे 2700 रुपये. त्यानंतर आता 11वी 12वीची जी स्केल आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा, 11वी आणि 12वीचा जो स्केल असतो तर तो असतो S16 मध्ये 7व्या वेतनानुसार. 6व्या वेतनानुसार जर म्हटलं तर त्यांचा 4500 रुपये हा ग्रेड पे असतो. ठीक आहे, सॉरी 4600 रुपये ग्रेड पे असतो त्यांचा. 4600 रुपये ग्रेड पे असतो 11वी 12वीच्या शिक्षकांचा. आणि S16 मध्ये त्यांना 7व्या वेतनानुसार ऍड केलेले आहे. तर त्यांचं इथं बेसिक पहा, 44,900 ते 1,42,400 हे त्यांचं बेसिक येणार 7व्या वेतनानुसार. म्हणजे साधारणतः त्यांचं बेसिक 44,900 होणार. तर आपण इथे ऍड करू 44,900. ओके, 44,900. ठीक आहे, म्हणजे हे झालं त्यांचं 44,900 आजच्या स्थितीला त्यांचं बेसिक. मी 3 वर्षानंतरची गोष्ट नाही, आजची गोष्ट करत आहे. ठीक आहे, म्हणजे आज यांचं पेमेंट किती होणार ते आपण इथं बघणार आहोत. तर 44,900 हे बेसिक, आणि त्यानुसार यांचं जर टोटल कॅल्क्युलेट केलं तर 73,190 हे त्यांचं पूर्ण सॅलरी होणार, ग्रॉस सॅलरी. आणि डिडक्शन 561 होणार त्यामधून. म्हणजे हातात 72,629 रुपये 11वी 12वीचे जे शिक्षक आहेत तर एवढे त्यांच्या हातात आजच्या कंडिशनला यायला पाहिजे, जर एनपीएस अकाउंट नसेल तर. मात्र एनपीएस अकाउंट जर असेल तर मग मात्र 65,894 रुपये हातात येणार. ठीक आहे. आता त्यानंतर आपण आता 3 वर्षानंतरचा विचार करू. बघा, 3 वर्षानंतर काय होणार, दरवर्षी जानेवारी महिन्यात आणि जुलै महिन्यात. ठीक आहे, तर हे डीए वाढत असते. केंद्राचा वाढला की 6-6 महिन्यानं वाढतो, केंद्राचा वाढला की मग ते आपलाही 1-2 महिन्यानंतर तिथून वाढतो. मग दर 6 महिन्यांना 4-4 जर टक्के वाढला तर 3 वर्षानंतर ते 6 वेळा वाढेल आणि 6×24% वाढणार. मग डीए त्या वेळेचा होणार 24 अधिक हे 50 म्हणजे 74% होणार. ठीक आहे, आणि त्यानुसार आता जर एनपीएस अकाउंट जर तुमचं नसेल, म्हणजे जेव्हा तुमचं पूर्ण होईल शिक्षण सेवा कालावधी, तर जवळपास तुमचं एनपीएस अकाउंट तेव्हा काळाचंच राहणार आहे आणि तिथून मग 2-4 महिन्यांनी ते काढणार. अजूनही काही शिक्षक जे मागे लागलेले आहेत 2019 मध्ये, त्यांचं अजूनही एनपीएस अकाउंट निघालेलं नाही, परंतु बऱ्याचशा जिल्ह्यात मात्र तात्काळ त्यांनी काढून घेतलेले आहे. तर हे बेसिक राहणार 44,900. त्यानंतर हे डीए होणार 74% नुसार.
HRA म्हणजे घर भाडे, त्यानंतर प्रवास भत्ता तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स, तर 83,966 हे 3 वर्षानंतर तुमची ग्रॉस सॅलरी होणार मित्रांनो. आणि त्यामधून डिडक्ट होणार 561 रुपये, म्हणजे हातात तुमच्या येणार आहे 83,405 रुपये. एवढं तुमचं पेमेंट होणार आहे मित्रांनो. कधी? 3 वर्षानंतर. आता इथं जर NPS अकाउंट जर असेल तुमचं, NPS अकाउंट असल्यानंतर यामधून जे NPS डिडक्शन होते, तर NPS आपल्या म्हणजे शासन त्याच्यामध्ये 14% टाकते, बेसिक आणि DAच्या 14% आणि आपल्याकडून 10% कट करते. मग असे टोटल डिडक्शन होणार 24%. तर 19,300 हे डिडक्ट होणार. त्या 94,000 हे बघा. इथं जर NPS नसेल तर सॅलरी ही तुमचं इथं ग्रॉस सॅलरी कमी दाखवते, कारण याच्या शासनाने 14% ॲड केलेलं नाही अकाउंट नसल्यामुळे. जेव्हा अकाउंट राहणार तुमचं तर शासन त्याच्यामध्ये 14% ॲड करते आणि इकडून 24% कट करते. मग तुमच्या हातात येणार आहे 75,592. तर एवढं तुमचं अकाउंट मित्रांनो 3 वर्षानंतर निश्चित राहणार आहे. 1-2 वर्षाचा मागं पुढं 1-2 हजाराचा थोडाफार फरक पडू शकते, पण जास्त काही फरक पडणार नाही. DA जर आपण आता कॅल्क्युलेट केल्यानुसार जर वाढत गेला तर तुमचं एवढं निश्चितच सॅलरी हातात येणार NPS अकाउंट असल्यावरही. आणि जर मात्र DA थोडा कमी 3% किंवा 4% असा 3 जर वाढला समजा, तर मग मात्र थोडं कमी होऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी जवळपास 1 ते 8वी पर्यंतच्या शिक्षकाचं पेमेंट, 9वी-10वीच्या शिक्षकाचं पेमेंट, 11वी-12वीच्या शिक्षकाचं पेमेंट सगळे व्हिडिओ इथे टाकलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तर त्यामध्ये मी इन्क्रिमेंटवर बोलणार आहे की इन्क्रिमेंट हे कसं असते, किती टक्के तुमचं वाढते दरवर्षी, कधी वाढते, आणि याबद्दल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.